आज घेऊन आले आहे खास कोकणातील पारंपरिक आणि चविष्ट ओल्या काजूगराची उसळ। ओला नारळ आणि घरात नेहमीचे उपलब्ध असणारे मसाले वापरूनही ही भाजी खूपच भन्नाट लागते। अतिथी किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। चॅनलला सबस्क्राईब करायचे राहून गेले असेल तर प्लीज सबस्क्राईब करा। चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला। उसळ बनवण्यासाठी इथे मी 2 वाट्या ओले काजूचे गर घेतले आहेत। हे गर मी 1 तास गरम पाण्यामध्ये भिजत ठेवले, त्यामुळे त्याच्यावरची साल अगदी सहज आपल्याला काढता येते। तसेच गरम पाण्यात भिजवल्यामुळे त्याचा चिकही निघून जातो। वाटण करण्यासाठी इथे आपण 1 कांदा स्लाइस करून चिरून घेतला आहे। तो आपण गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घेऊया। कांदा ब्राऊन होत आला की बाजूलाच ओले खोबरेही घालून आपण परतून घेऊया। दोन्ही एकत्र करून छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे। आता आपण त्यामध्ये टाकूया आले, लसूण आणि टोमॅटो। टोमॅटो मऊ होण्यासाठी आपण त्यामध्ये मीठ टाकूया आणि कांदा टोमॅटोमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। टोमॅटोवर मीठ टाकल्यामुळे टोमॅटो लवकर मऊ व्हायला लागतो। सर्व जिन्नस व्यवस्थित परतल्यानंतर आपण त्यामध्ये घालूया जाडसर देठासहित कोथिंबीर। पुन्हा सर्व परतून आपण छान मिक्स करूया आणि खोबरे, कांदा, टोमॅटो छान खरपूस परतल्या गेल्यानंतर आपण गॅस बंद करून टाकूया आणि थंड झाल्यावर बारीक असे वाटण वाटून घेऊया। एका भांड्यामध्ये तेल तापायला ठेवूया। तेल तापल्यावर लगेचच जिरे घालूया। जिरे चांगले फुलले की त्यामध्ये कढीपत्ता घालूया, हिंग घालूया आणि हिंग छान परतल्यावर त्यामध्ये आपण आता जे वाटण करून घेतले ते घालून आपल्याला परतायचे आहे। वाटण घातल्यावर बाजूने तेल सुटेपर्यंत आपल्याला ते छान खरपूस असे परतून घ्यायचे आहे। उसळीमध्ये घालण्यासाठी इथे मी लाल तिखट, हळद, धणे जिरे पावडर आणि चिकन मसाला घेतला आहे। तुम्ही चिकन मसाल्याऐवजी काळा मसाला किंवा गरम मसालाही वापरू शकता। हे सुके मसाले आपण वाटणामध्ये घालून छान मिक्स करून घेऊया आणि अगदी खरपूस होईपर्यंत आपण छान ते परतून घेऊया। तळ कोकणामध्ये प्रामुख्याने ओल्या नारळाचा वापर केला जातो, तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये या उसळीमध्ये सुक्या खोबऱ्याचा वापर केला जातो। सोलून घेतलेले काजूगर स्वच्छ धुवून आपण या मसाल्यामध्ये घालून परतून घेऊया। 3-4 मिनिटे काजूगर मसाल्याबरोबर परतल्यानंतर आपण त्यामध्ये गरम पाणी घालून घेऊया। मिक्सरच्या भांड्यात गरम पाणी घालून तेही या भाजीमध्ये आपण घालून घेऊया आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून आपण आपल्या आवडीनुसार कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करूया। ही उसळ जेवढी घट्टसर होईल ना तेवढीच ती चवीला टेस्टी लागते। गरम पाणी घातल्यावर व्यवस्थित ढवळून सारखी करूया आणि वरती झाकण ठेवून आपण त्याच्यामध्ये पाणी ठेवून देऊया। झाकणावर पाणी ठेवल्यामुळे काजूगर लवकर शिजतो आणि ग्रेव्हीही सुकून जात नाही। 10-15 मिनिटांनंतर झाकण बाजूला करून उसळ तळापासून ढवळून घेऊया आणि काजू कितपत शिजला आहे ते चेक करूया। काजू अजून थोडा टणकच लागत आहे, म्हणजे अजून शिजायचा बाकी आहे। पुन्हा झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं मंद आचेवर शिजू देऊया। पुन्हा 15 मिनिटांनंतर आपण चेक करूया। ग्रेव्हीही छान दाटसर झाली आहे आणि काजूही व्यवस्थित शिजला आहे। वरून कोथिंबीर घालूया आणि सर्विंग बाउलमध्ये आपली ही तयार झालेली उसळ काढून घेऊया। गरम भाकरी, पोळी किंवा वाफाळत्या भाताबरोबर ही उसळ अप्रतिम लागते। तुम्ही ही कोकणातील खास उसळ नक्की ट्राय करा आणि आजची ही रेसिपी आपल्याला कशी वाटली तेही कमेंट करून मला जरूर कळवा। तुमच्या भागामध्ये ही ओल्या काजूची उसळ कशी केली जाते हेही मला तुम्ही सांगा। आपण जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून त्या शेजारील बेलचे आयकॉन जरूर क्लिक करा। त्यामुळे होईल काय की कोकणातील अशाच पारंपरिक रेसिपीजचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील। आजची ही ओल्या काजूची चमचमीत मसालेदार उसळ आपल्याला आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना
शेअर करा. आपण वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. धन्यवाद.